इचलकरंजीत पहिल्याच सभेत महापौरांना विरोधकांनी घेरले, सत्ताधाऱ्यांचीही विरोधकांना साथ। इचलकरंजी प्रशासकीय कार्यकाळातील इतिवृत्तावर विरोधकांनी महापौरांना घेरल्यानंतर सत्ताधाऱ्यांचीही तोच राग ऐवत महापौरावर प्रश्नांचा भडीमार केला। विरोधकांची भूमिका सत्ताधाऱ्यांनीच पार पाडत विरोधकांना बळ दिल्याचा प्रकार शुक्रवारी बोलवण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या महासभेत समोर आला। पीठासनाधिकारी महापौर उदय दातुंडे हे होते, तर नगर सचिव राहुल पोटे यांनी मागील सभेची इतिवृत्त कायम करण्याचा विषय वाचल्यानंतर विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी आक्षेप घेत प्रशासन काळातील इतिवृत्तही वाचले जावेत, त्या काळातील घेतलेले निर्णय समोर आणण्याची मागणी केली। आपणास काही माहिती हवी असेल तर त्या संदर्भातील 3 दिवस अगोदर पत्र देणे गरजेचे असल्याचे पीठासीन अधिकारी दातुंडे यांनी सांगितले। यावर समाधान न झालेले पाटील यांनी आपल्याला बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगितले। पीठासन अधिकाऱ्यांनी आपणास या सभेत उत्तर देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले। रवींद्र माने यांनी मागील काळात झालेल्या कामामुळे आम्हाला बट्ट्या लागता कामा नये असे नमूद केले। 4 वर्षाच्या प्रशासकीय काळातील कामाची मागणी रवी राजपूत यांनी केली आहे। प्रदीप धुत्रे यांनी हीच मागणी लावून धरली। या चर्चेत सयाजी चव्हाण, रणजित जाधव यांनी हाच विषय उचलून धरला। ज्या कारणासाठी सभा बोलवली आहे त्या विषयावर सभेचे कामकाज बदलण्याची मागणी विठ्ठल चोपडे यांनी केली। सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ एकाच विषयावर चर्चा सुरू राहिली। विद्या साळुंखे यांनी नगरसेवकासाठी स्वतंत्र दालन करण्याची मागणी केली। त्यानंतर पीठासन अधिकाऱ्यांनी स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला, त्यावरही पाटलांनी आक्षेप घेतला। द्रौपदी दळवा यांनी 8 मार्चला महिला दिन साजरा करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली। सभेच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखवट्याचा ठराव चोपडे यांनी मांडला व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। त्याचबरोबर काही अभिनंदनाचे ठरावही मांडण्यात आले। महानगरपालिकेला माझी वसुंधरा अभियानामध्ये पुरस्कार मिळाल्याचा ठरावही या सभेत मांडण्यात आला। सभेमध्ये राजू बोंद्रे, मदन कारंडे, तानाजी पवार आदींनी भाग घेतला। सभेसाठी उपमहापौर अनिल डाया, आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होत्या।